मागे आपण टिळक रोडच्या एका लेजेंडरी हॉटेलमध्ये तुम्हाला घेऊन गेलो होतो, ते म्हणजे हॉटेल टिळक. हॉटेल टिळकच्याच अलीकडे अजून एक मला एक ठिकाण सापडलंय नाश्त्याचं, जिथे उत्तम नाश्त्याचे पदार्थ मिळतात. तर बघूया, इथे गर्दी भरपूर आहे. ही गर्दी सांगते की इथल्या पदार्थांची चव जी आहे ती चांगली असावी, पण प्रत्येक वेळेस असं असतं असं नाही. अनेक वेळा मी फसलेलो आहे. तर आपण त्याच्यासाठी इथे आलोय की आपण स्वतः बघूया की या पदार्थांची चव कशी आणि हा एक एकूणच अनुभव कसा. अनुभवावरनं आठवलं की कुठल्याही व्यवसायाला मोठं होण्यासाठी एक अनुभवी ॲड एजन्सी लागते, आणि म्हणूनच आज आपण सात क्रिएशन या नावाच्या ॲड एजन्सीबद्दल 2 मिनिटं बोलूया. सात क्रिएशन्स ही एक अशी ॲड एजन्सी आहे जी तुमच्या व्यवसायासंदर्भात पूर्ण 360 डिग्री तुम्हाला बिझनेस सोल्युशन्स प्रोव्हाइड करते. मग ते तुमच्या व्यवसायाच्या संदर्भातलं डिझायनिंग असो, प्रिंटिंग असो किंवा ब्रँडिंग असो, इथे सगळीकडे तुम्हाला मदत करायला सात क्रिएशनची लोक उभी असतात. त्याचबरोबर तुमचा कुठला कॉर्पोरेट इव्हेंट असेल, कॉर्पोरेट ब्रँडिंग असेल, यासाठीही सात क्रिएशन्स तुम्हाला साथ द्यायला तयार असते. आणि ही एक अशी ॲड एजन्सी आहे, ही अशी लोक आहेत जी तुमच्या गरजा ओळखून तुम्हाला बिझनेस सोल्युशन्स देतील. मग आजच तुमच्या व्यवसायाची एक ठळक ओळख निर्माण करण्यासाठी सात क्रिएशनला संपर्क साधा. खाली तुम्हाला सात क्रिएशनचा पत्ता आणि फोन नंबर दिसेलच. चला वळूया परत आजच्या व्हिडिओकडे. पुण्यातील जुनी व नवीन खाद्य संस्कृती शोधण्यासाठी चला माझ्यासोबत. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. आजच्या नाश्त्याच्या ठिकाणासाठी आपण आलेलो जोशी उपहारगृह इथे. इथेच डावीकडे तुम्ही जर सरळ गेलात तर तिथे चौकात तुम्हाला हॉटेल टिळक दिसेल, आणि खाली उजवीकडनं हा जे नवी पेठेतलं किंवा टिळक रोडच्या अलीकडचं विठ्ठल मंदिर आहे, तिथून हा रोड वरती येतो. त्या गल्लीतच जोशी उपहारगृह आहे. मी याचं गुगल मॅप्सची लिंक खाली देईनच आणि पत्ता पण देईन. पहिला पदार्थ आपण पोहे घेतलेले आहेत. पोहे बघूया, क्वांटिटी भरपूर आहे. त्यांनी आपल्याला वरनं चटणी दिलेली आहे पोह्यांवर. मला वाटतं चटणीमध्ये दाणे पण आहेत, शेंगदाणे आहेत. चव बघूया, छान आहेत पोहे. चव वेगळी आहे, आपल्या घरी बनतं तशी नाही आहे. चव वेगळी आहे, पण चांगल्या अर्थाने वेगळी आहे. चांगली चव आहे. एक चांगली सुरुवात एका चांगल्या पदार्थाने. तिखट मिठाचा बॅलन्स जो आहे परफेक्ट आहे. दाताखाली येणारी हिरवी मिरची, ज्यांना मिरच्या आवडतात, मला आवडते, तो एक वेगळा आनंद देते. आणि मला वाटतं चटणीत जे दाणे आहेत ते दाणे पण एक चांगला कुरकुरीतपणा आणतात. ते पोहे खातात, सॉफ्ट पोहे, कुरकुरीत दाणे, चांगला कॉन्ट्रास्ट. तिथला पुढचा पदार्थ म्हणजे मी उपवासाची कचोरी घेतली आहे. याला थोडा उशीर झाला म्हणून काही पदार्थ संपलेले आहेत, काही पदार्थ बनतायत. तर तोपर्यंत उपवासाची कचोरी जी आहे ती आपण घेतली. 2 मोठ्या आकाराच्या अशा कचोऱ्या येतात आणि त्यांनी उपवासाची भरपूर चटणी दिली. पटकन ही कचोरी फोडून बघूया की आतनं आहे कशी. वरचं आवरण छान कुरकुरीत असं चमच्यानी लागतंय. असं काहीच आतलं सारण आहे आणि वरचं हे जाड आवरण आहे. जनरली कचोरीचं आतलं जे सारण आहे ते मला आवडतंय. ते गोडसर असतं, नारळाचं ओलं नारळ असतं, त्यात थोडी कोथिंबीर आणि थोडी मिरची असते. तर हलकासा तिखटपणा मला आवडतो. पण काही ठिकाणी मी पाहिलं एक फक्त गोड असं आतलं सारण येतात. इथे बघूया आपल्याला काय मिळतंय ते. हा, चटणी त्यांनी भरपूर दिली आहे, त्याचा उपयोग करून घेऊ. छान चव आहे कचोरीची, आणि उपवासाची जी चटणी ती पण छान मदत करते त्याची चव छान अजून उभारून देण्यासाठी, एक चांगला आनंद देण्यासाठी. छान कचोरी.
पुढचा पदार्थ जो आपण घेतलाय तो परत एक उपवासाचा पदार्थ आहे. गरम साबुदाणा खिचडी जी आहे ती घेतली आहे. वरती त्यांनी बटाट्याचा हा मस्त छान तिखट चिवडा आणि परत मगाशी जी आपल्याला कचोरीवर चटणी दिली होती ती चटणी आपल्याला मिळाली आहे. तर असा हा आपला उपवासाचा दुसरा पदार्थ. बघूया याची चव कशी आणि हा आपल्याला काय आनंद देतो पदार्थ. जर खिचडी बघायची असेल तर जरा चिवडा मी बाजूला सांगतो. खिचडीचं स्वरूप आपल्याला दिसेल. बटाटा आहे खिचडीत हे सांगतोय ही खिचडी छान असणार आहे. चव बघूया. आज आहे नुसती खिचडी जी आहे ती बघू आणि मग चटणी जी आहे ती बघू. छान खिचडी आहे. छान तिखट गोड असा बॅलन्स आहे खिचडीमध्ये. साबुदाणा योग्य प्रमाणात भिजवला गेलेला आहे. कच्चा नाही राहिला. छान फुगला आहे. आता चटणी बघू. चटणी आपल्याला काय आनंद देते कारण का मगाशी कचोरीवर खाल्ली तेव्हा कळालं की चटणी सुरेख आहे चवीला. चटणी सोबत बघूया. उपवासाची चटणी आहे. मस्त आहे. उपवासाची चटणी खिचडी आणि हा साबुदाणा चिवडा आनंद आहे. अन्न देवता सुखी. खिचडीमध्ये तुम्हाला बटाटा येणं याच्यासाठी नशीब लागतं आणि आज आपलं ते नशीब आलेलं आहे. उत्तम चवीची ही खिचडी, त्याच्यात बटाटा, मस्त चिवडा आणि सुरेख अशी ही उपवासाची चटणी. खिचडी खाण्यासाठी तुम्ही इथे नक्की या. हायली रेकमेंडेड. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुमची 1-2 मिनिटं घेतो. आतापर्यंत एकांत रायडर या चॅनलवर आपण नवनवीन खाण्याच्या ठिकाणांचा शोध तुम्ही घेत आलात. या चॅनलवर त्याचा आनंद घेत आलात. पण या चॅनलवरनं तुम्ही तुमचा फायदाही करून घेऊ शकता. तुम्ही जर व्यावसायिक असाल तर तुमच्या व्यवसायाची जाहिरात तुम्ही या चॅनलमार्फत करू शकता आणि लोकांपर्यंत तुमचा व्यवसाय पोचवू शकता. या चॅनलला तुम्ही फक्त एक करमणुकीचे साधन असं समजू नका. या चॅनलचा तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्याकरिता पूर्णपणे उपयोग करून घ्या. आपण माफक दरात जाहिरातीची संधी तुमच्यासाठी ठेवलेली आहे. तुम्ही एखादा व्हिडिओ फक्त 5,000 रुपयामध्ये पूर्ण स्पॉन्सर करू शकता, ज्यात मी तुमच्या व्यवसाय निगडीत साधारण 1 ते 2 मिनिटं बोलून माहिती देऊ शकतो. किंवा तुम्ही मात्र 3,000 मध्ये एखादी छोटी जाहिरात या चॅनलवर देऊ शकता. तुमचा व्यवसाय कुठलाही असो, छोटा असो की मोठा असो, एखादं हॉटेल असो किंवा एखादं ऑफिस असो, आपल्या चॅनलवर सर्व पार्श्वभूमीचे श्रोते आहेत. म्हणून या चॅनलवर तुमच्या जाहिरातीतर्फे लोकांपर्यंत तुमचा निरोप योग्य तसा पोचणार. एखादा सणवार असेल, त्या सणवाराच्या अलीकडे तुम्ही तुमच्या हॉटेलची ऑफर देऊ शकता. काही प्रमोशन असेल, काही डिस्काउंट ऑफर असेल, ती तुम्ही देऊन योग्य त्या वेळेत तुमची ऑफर तुम्ही श्रोतांपर्यंत या चॅनलमार्फत या जाहिरातीमधनं पोचवू शकता. आज सगळ्यात या चॅनलवर मी कधीही पैसे घेऊन कुठल्या हॉटेलचा व्हिडिओ बनवला नाही. या चॅनलच्या निमित्ताने मी कुठल्या हॉटेलमध्ये फुकट खायला गेलो नाही. कारण सोपं आहे, मला कुठल्या हॉटेलचं बांधील व्हायचं नाही. जे असेल ते स्पष्ट मत मी माझ्या या चॅनलवर तुमच्यासमोर मांडतो. तुम्हाला जर या चॅनलला सपोर्ट करायचा असेल तर हीच संधी आहे आणि हाच एक योग्य मार्ग आहे जाहिरातीचा. तुम्ही या चॅनलवर जाहिरात देऊ शकता आणि त्या जाहिरातीचा योग्य तो मोबदला घेऊ शकता. तर मी मगाशी म्हटलं तसं या चॅनलला फक्त आपलं करमणुकीचं साधन समजू नका. या चॅनलतर्फे आपल्या व्यवसायाचा प्रचार सर्वत्र करा. चला वळूया परत व्हिडिओकडे. पुढचा पदार्थ जो आपण घेतलाय तो म्हणजे उपीट आणि शिरा असा एक मिक्स कॉम्बो घेतलाय. क्वांटिटी बरीच आहे. मी इथे एक गोष्ट पाहिली, क्वांटिटी भरपूर आहे. आधी आपण उपीट पाहिजे आणि मस्त मला वाटतं मूद आहे ना, ती मूद करून त्यांनी दिलेली आहे आपल्याला आणि गरमागरम ताजा असा शिरा बनलेला आहे. कारण का मगाशी शिरा संपला होता तर त्यांनी आपल्याला फ्रेश शिरा बनवून आपल्याला मिळालेला आहे. तर हे बघूया उपीट कसं आहे आधी आणि मग आपण शिऱ्याकडे वळूया. ते रव्याचं टेक्स्चर मला इथे दिसतंय, एकदम स्मूथ आहे आणि पातळ आहे थोडा शिरा आणि उपीट असं हे टेक्स्चर आहे. उपीटामध्ये मला इथून वरनं उडदाची डाळ पण दिसते, टोमॅटो दिसतोय, कोथिंबीर दिसते, कांदा आहे. चव बघूया कशी आहे. ते महत्वाचं. गरम एकदम म्हणून कुंकर मारून खायला लागणार आहे. सुंदर, छान आहे, खूपच छान आहे. किंबहुना मला पोह्यांपेक्षा जास्त उपीट आवडलं. एवढं छान हे उपीट आहे. खरंच मस्त उपीट. तुम्ही उपीट प्रेमी असाल इथे या. पातळ असं टेक्स्चरचं हे उपीट आहे. छान उपीट. उपीटाची पण चव घेतली. आता हा शिरा बघूया. हा शिरा आपल्याला
काय अनुभव देतोय, काय चव देतोय. छान वास येतोय शिऱ्याचा. गरम आहे. बाकी या शिऱ्याचे कुठले लाड नाही गेले, पण मूळतः त्या शिऱ्याची चव इतकी छान आहे की मला वाटत नाही की बाकी कुठले लाड या शिऱ्याची करण्याची गरज आहे. शिरा छान आहे, चवीला साधा आहे, एक वेलदोड्याची चव आहे त्याच्यात, हलकीशी ती पण भरमार नाहीये आणि गोडसरपणा प्रमाणात, अति गोड मारा नाहीये, अति गोडसरपणाचा छान आहे हा शिरा पण. पुढचा पदार्थ आणि शेवटचा पदार्थ मला वाटतं जो आपण घेतला म्हणजे सुरळीची वडी. सुरळीची वडी मी पहिल्यांदाच बाहेर कुठेतरी खातोय. 5 आपल्याला नग मिळतात एका प्लेटमध्ये. त्यांनी आपल्याला सांगितलं 5 नग मिळतात. आपल्याला बहुतेक आपण व्हिडिओ करतोय म्हणून एखादी मिळाली असेल एक्स्ट्रा, पण 5 नग जनरली त्यांनी आपल्याला सांगितलं की मिळतात देताना. तर छान सुरळीची वडी, त्याच्यावर ओलं नारळ, ओलं खोबरं, किसलेलं, कोथिंबीर. चव बघूया कशी आहे. मस्त आहे, सुरेख चव आहे, चटकन. आईच्या हाताची चव, त्याची आठवण आली. तिला सुरळीची वडी खूप आवडायची आणि मी बनताना पाहायचो कशी बनवायची. चटकन एकदम आईची आठवण आली. मस्त चव आहे. तुम्हाला जर सुरळीची वडी आवडत असेल, इथे मिळते. त्या ठिकाणी मी पाहिलेली नाहीये सुरळीची वडी. मी मागे एकदा इथे आलो होतो, त्यांची मटार करंजी मला मिळाली होती. त्यांची मटार करंजी ही खूप चांगली आहे, भरभरून असं आत मटारचं स्टफिंग आहे. तर आज नेमकी नाही आहे मटार करंजी. तुम्ही इथे आलात आणि मटार करंजी तुम्हाला इथे दिसली, नक्की ट्राय करा. सुरळीची वडी ही छान आहे. एकूणच तिथला जो अनुभव आहे तो खूप छान निघाला. एक अजून चांगलं ठिकाण टिळक रोडच्या जवळ, मी परत सांगतो, हॉटेल तिलक, त्याच्या अलीकडे हे ठिकाण आहे. पदार्थ सगळे छान आहेत, घरगुती चव मिळेल तुम्हाला, घरगुती आनंद मिळेल. तर असेच नवनवीन ठिकाणं, नवनवीन पदार्थ पाहण्यासाठी हा चॅनल तुम्ही पाहत राहा. आणि तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, तरच तुम्हाला हे नवीन ठिकाणं कळत राहतील. इथले पदार्थ आवडले असेल तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर इकडे या, भेट द्या आणि तीच चव बघा, इथल्या चवीचा आनंद घ्या. आणि चॅनलवर नवीन असाल तर परत एकदा सांगतो, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.